हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत परिभाषा शरीरमधील पुढच्या डेफिनेशन्स. तर आपण याआधी 3 बघितल्या, तर आता 4th नंबरची आहे अस्थिसंघात. अस्थिसंघात म्हणजे काय? तर अस्थि म्हणजे बोन्स आणि संघात मीन्स एकत्र येणे. जेव्हा बोन्स एकत्र येतात तर अशा स्ट्रक्चरला आयुर्वेदामध्ये काय म्हटले आहे आपण ते बघू. अस्थिसंघात चतुर्दश असताना संघाता, 2 पेक्षा अधिक अस्थींचा समूह. म्हणजे आयुर्वेदाने जे जॉईंट्स आहेत त्याला अस्थिसंघात असं म्हटले आहे. तर हे 2 किंवा अधिक त्याच्यापेक्षा जे बोन्स असतात त्यांचा जो समूह असतो त्याला अस्थिसंघात असे आयुर्वेदाने म्हटलेले आहे. तर त्याची संख्या किती आहे? तर 14 आहे. 14 इन टोटल. तर आता कुठे कुठे आहेत? गुल्फ, जानू, वंक्षण. गुल्फ म्हणजे अँकल जॉईंट, जानू म्हणजे नी जॉईंट आणि वंक्षण मीन्स हिप जॉईंट. तर तिथे प्रत्येकी 2 म्हणजे इक्वल टू 6. म्हणजे गुल्फमध्ये 2 असणार, जानूमध्ये 2, वंक्षणमध्ये 2, तर असे टोटल 6. आणि मणिबंध, मणिबंध म्हणजे रिस्ट, कुरपर मीन्स हे एल्बो आणि कक्षा. तर हे याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकी 2, म्हणजे याच्यामध्ये 2, याच्यात 2, याच्यात 2, तर टोटल 6. आणि त्रिक, त्रिक म्हणजे 3 बोन्स एकत्र येऊन झालेला तो 1 आहे आणि शीर म्हणजे आपल्या हेडमध्ये 1 आहे. तर अस्थिसंघात एकूण 14 आहे. तर असा आपल्याला MCQ हा येतो. नंतर आहे सीमंत. सीमंत म्हणजे काय? की अस्थींमधील जे शिवणीप्रमाणे म्हणजे जे शिवणीप्रमाणे दिसतात सगळे सीमंत संघाचा सीविता येस्तो सीमंतानं प्रत्यक्षमहे. म्हणजे अस्थीमधील सीवनाप्रमाणे दिसतात. म्हणजे जे अस्थी असतात आपल्या ज्या बोन्स असतात त्याच्यामध्ये सीवनाप्रमाणे दिसतात, शिवल्यासारखे. ठीक आहे. तर ते कसे असतात? ते 14 आहेत. ठीक आहे. नंतर काय? सेवनी म्हणजे शिवणीद्वारे जोडलेल्या भागाप्रमाणे, म्हणजे शिवल्यासारखे जोडलेल्या भागाप्रमाणे, शिवल्यासारखे आपल्याला ते दिसते. म्हणजे ते इतके एकत्र असतात. त्याची संख्या आहे 7. हे शीरमध्ये 5 आहे, जिव्हामध्ये 1 आहे आणि मेहांमध्ये 1 आहे. ठीक आहे. तर हे 3 डेफिनेशन बघितलं. तर नेक्स्ट लास्टची ते बघू. तर नेक्स्ट आहे रज्जू म्हणजेच मांस रज्जू. तर का? कारण जे मांस आहे तर ते एकामेकांशी असे जोडलेले ठेवते, म्हणून त्याला मांस रज्जू म्हणतात. मांस रज्जूमध्ये मांस सूत्रांची रचना जाड दोरीप्रमाणे असते. तर आता मांस रज्जूमध्ये काय असतं की म्हणजे मांसाचे जे फायबर्स आहेत, जे मसलचे फायबर आहे ते एका दोरीप्रमाणे असे घट्ट असते. तर हे मांसरज्जू त्याला म्हणतात. तर त्याची संख्या किती? 4. ठीक आहे. पृष्ठाच्या दोन्ही बाजूस असते. म्हणजे जे आपलं पृष्ठ आहे, बॅक आहे, त्याच्या दोन्ही साईडला असते. जो आपला व्हर्टेब्रल कॉलम आहे त्याच्या दोन्ही साईडला अभ्यंतर 2 आहे आणि बाह्यंतर 2 आहे. तर रज्जू पेशींना बांधून ठेवतात. तर ते जे पेशी असतात आपल्या, तर त्यांना ते बांधून ठेवतात. आणि मांसरज्जू हे मांस धातूमधील पेशींना बांधून ठेवतात. तर हे रज्जू आणि किंवा मांसरज्जूच आहे. तर आपले परिभाषा शरीर संपलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट बघू व्हिडिओ. थँक्यू.